आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना गजाआड करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले. तसेच दरोडेखोरांकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी टोळी प्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे वय वर्ष 28 राहणार कोळगाव मोहवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, प्रवीण दीपक भोसले वय वर्ष 21 राहणार जातेगाव फाटा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. अविनाश काळे याच्या विरुद्ध दरोडा, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे दाखल आहेत. 24 एप्रिल रोजी शिक्रापूर परिसरातील जातेगाव बुद्रुक परिसरामध्ये मध्यरात्री काळे, भोसले आणि अल्पवयीन साथीदारांनी एका घरामध्ये दरोडा टाकला होता. आरोपींनी कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले वय वर्ष 76 यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटले होते. मारहाणीमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जातेगाव परिसरामध्ये घबराट उडाली होती. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रत्नदीप गायकवाड, सहाय्यक निरीक्षक राहुल गावडे यांनी तपास सुरू केला. आरोपी काळे, भोसले आणि साथीदारांनी दरोडा टाकल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलंय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पुणे.